का इकडं तेव भरात घडी भर तू थांब गड्या ऐक त्याची धापर लय अवघड केलं पावसाने जाया बापर जाया बापर. आज चांगल्यापैकी आबाळ आलत मस्त असं. आलं पण पाऊस नाही आला. काय नाही आजच्या दिवस मला उद्या काळजी पडली. उपोषणाचं प्लॅन केलेलं आहे माझं. उपाशी मारावं लागते काय नाही. आलता की मागाशी पाऊस. त्याने काय होतंय रानाचं पाणी फुकटा तरी चोपला पाहिजे. नाही तर उद्यापासून पाण्याचा त्याग येईल. अरे बापरे मोठा त्याग आहे म्हणायचं. मग म्हणूनच म्हणते मोठा त्याग दिसतोय. मग गडी बर तू थांब गड्या कणीस पुढे खाली ऐक त्याची धापर येते टाकून मी अवघड पटकन. केलं या ओम जाया बोला ओम जाया बापर. देवा तुझ्या गाभाऱ्यात सोन्याची वाटी अरे तू कुठं इसरून गेला गरीबाच्या पाठी गरीबाच्या पाठी. देवा तुझ्या गाभाऱ्यात सोन्याची वाटी मेघराजा इसरून गेला गरीबासाठी. रामकृष्ण हरी माऊली. मला काही बी येतं बरं का, पण मी म्हणून दावेत नाही. काय होतं ही लोक त्यामुळे जळती ना. कोणा जळत असेल का बायको बघा बायको. देवा तुझ्या गाभाऱ्यात सोन्याचा तांब्या देवा तुझ्या गाभाऱ्यात सोन्याचा तांब्या माला माल शेतकरी झाल्या तुझ्याकडे येणार खुशी खुशीनं पांडुरंगा करू प्रथम नमन. देवा तुझ्या विठ्ठलाच्या मंदिरी सोन्याचा हार विठ्ठला तुझ्या मंदिरी सोन्याचा हार आणि पाऊस आल्यावर आखाडात दर्शनाला येणारी सार. सोन्याचा हार बघितलाय का? देवाच्या पांडुरंगाच्या मंदिरात सोन्याचा हार आहे. तू गेलती आकड्याने बघितलाय पांडुरंगाच्या मंदिरात सोन्याचा हार आहे. आपण नाही बघितलं. तरी आवाज कमी कर तुझा. तुझ्यापेक्षा चांगला आहे काय सोन्याचा हार. मला तर नाही. तुझ्या पाशी ते गळ्यात गंठेला असतो का त्यालाच हार म्हणतात. त्याची देव केवढा आहे इटल रखवायचे तुम्हाला तितका लांब आहे. चम 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 करतोय. आपल्याकडे गरीब वगैरे पांडुरंग काळाच आहे पण सगळ्यात चांगला आहे. तू गोरी पण तू पोटातून काळी. असत का तू झापी झापी नवऱ्याचं कुणी काळ असतं का? झापी तू झापी झापी असू झापी असू तू माझ्या जळती काय करते ऐकलं का? जळती कसं जळतं? जळती आतून जळतं. आग पडती तुझ्या पोटात. ती काय म्हणायला लागले की पण सगळ्यांना माहिती दाजी खरं बोलतो. तेवढं पण हाय बाबा. लय बघितलंय काही बी बोलाय नको. संध्याकाळच्याला तुकडा द्यायची नाही. आपला मापा मापाने चालू द्या. नाही जास्त देवा बोललं तुझ्या गाभाऱ्यात सोन्याचा की अरे. अभंग म्हणा की. थांबा की, ऐका की तो अभंग म्हणा ना. नाही रे कुणी कुणाचं कोण बहीण कुणाचं भाऊ कुणाचा कोण कुणाचे नाही सगळे कुणाचे कुणी खसर येड्यातूनी 33 कोटी देव चालले महागे महागे म्हणून. बाप कुणाचा बहीण कुणाची कुणी कुणाचे सखे सोय रे. नाही चुकलं. हा? बहीण कुणाचा भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोयी रे. कॅमेरा पुढे बसून म्हणलं ना. मी तुला आताच काय म्हणलं तू जळती माझ्या. मी चालले आता टप घेऊन. तुला आताच म्हणलं का नाही. गरीबा गरिबाचं येडं वाकडं नाही तुला खापायचं. आवाज कमी कर.
देवा 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 पांडुरंगा आलो शरण तुला भगवंता बाळू मामा बाळू मामा तुला आलो रे शरण भगवंता मामा बाळू मामा कवा बोलूची न तुम्हाला पुन्हा पुन्हा इतके मंदिर फिरलो काय तिकडे जाऊन बस. मामाच्या मंदिरासारखं मंदिरच नाही इतकं देव केलं मामा मनाला मानून बोलते का काय काय माहिती बघा आता. कुणी कुणाचं कुणी कुणाचं नाही सारखंच मनाला. एकच गाण्याचं याड लागलं की एकच लागत आहे दुसरं काय बायको तरी जाणारच माझ्या खरं आहे ती काहीतरी म्हणावा दुसरं बोलावा. देवा तुझ्या दरबारी येडा तरी मांडी घालून कुठे कोणी भरत असं काय आपण मांडी घालून भरतोय मांडी घालून मांडी 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 रे देवा तुझ्या मांडी मांडी देखा तो है अशी लाईटी लागलेल्या आहे मस्त असं वातावरण झालेलं आहे. संध्याकाळचा टायमिंग आहे हा संध्याकाळचा व्हिडिओ आहे हा बघा. मावळ आहे हा सूर्य मावळला आहे मस्त असा बघा. गाई सोडल्यात गोठ्यामध्ये आता चारा टाकाय सकाळचं नियोजन असतं हे चाऱ्याचं. मस्त असं वातावरण संध्याकाळचं आपली काढलं बघा. असं वातावरण आहे संध्याकाळचं पूर्ण असं फिरून दावलं तुम्हाला. अजून पलीकड पण आहे एवढं अजून बऱ्यापैकी मुरगास आपलं शिल्लक आहे. एवढं आपलं मुरगा शिल्लक आहे आणि हे आपलं गेट आहे ही मोठं. त्या दिवशी तर दाखवलंच आहे व्हिडिओ मध्ये मी ह्याचं आपलं हे भरताना काय भरताना खत भरताना इकडं आपल्याला ह्यो फुगा या ह्यो मांडण्यासाठी आपण इकडं बनवून घेतलाय कट्टा. चला जावा वेळ येईल तेव्हा बनवू. बघा इकडं मनीम्याव कस काय बसली या काहीतरी शिकार चालले असणार आहे. नारळाचे झाडं मस्त असे झाडं झुडपं भरपूर. शपथ सांगतो तुम्हाला खोटं बोलणार नाही. सूर्य मावळा गेलाय बायकोला बी परगती खापाना. तिला काय वाटतंय माहिती का आता मी 2 गाय आणल्यात अजून 2 गाय आणायच्यात. तिला वाटतं गाय आणू नाही मला पैसे द्यावा मला सोनं करावं गळ्यातलं. ती म्हणती 1.5 लाखाचं मला सोनं केलं तर अरे पण 1.5 लाखाचं सोनं काय किती पैसे वाढायचे. 1.5 लाख रुपयाची गाय आणली तरी 10 दिवसाला 5,000 रुपये तर 500 रुपये रोजायचं दिन का नाही. आणि पुन्हा गाय जाग्यावर 12 महिने दूध 1 लाख रुपयाचं देऊन ती गाय 1.5 लाखाला एकूण त्याच लाखाचं तुला सोनं करतो ना. फक्त थोडासा तू दम खा. किती खा 12 महिने थोडा दम खा. जळू नको माझ्यावर आग लागू दे तुझ्या काळजाला पण थोडी दम खा. कोण बायको बाय तिला वाटतं मला पैसे लय द्यावा पण तिला काय माहिती मला गाया वाढवायच्यात दूध धंदा वाढवायचा आहे. 200 लिटरचं 250 कसं होईल. मला दिपाळीत अजून एक मोठा बिझनेस दावायचा आहे दिपाळीत. आणि काय त्या सोन्याला करायचंय मोदींनी काय सांगितलंय सोनं करणे का नाही सोने करणे काय ओ फसणे काय. आजचे दिन आने का है ना वो थोड़ा धीर काटने का है. वो 12 महीने रुकता है ना तुम वो बहुत सोना लेने का है. आणि ही मायाकडून व्हिडिओ सगळं काढून घेती गोड बोलून काढून घेती. पगार झाला की मला म्हणते तुमचा काय संबंध आहे मी पैसे देत नाही. अरे का म्हणजे ही जी चाल इतकी बेकार आहे. ही चाल इतकी बेकार आहे. गोड बोलू ना आता पोत हिने मला अजून 15 वर्षात हिने
15 वर्षात माझ्या जीवावर जगली. बायको होती माझी 32 किलो, 59 किलोचा सांड झालाय खाऊन पिऊन. आईस करती माझ्या जीवावर आणि मला तारा देती. एक दिवस तरी म्हणली का पिल्याचा बाप आणा बोकाड कापा, सांड तुम्ही बी व्हा. चहा पिती सांड झाली. मी चहा पित नाही. काय झाली? चहा पिऊन सांड झाली. पण तर पेत असन का चहा? काय उपयोग आहे त्याचा? आणि भाकर नाही खात. भाकर खाती दुपारा 2 वाजता 1 वाजता. चहा पिऊन सांड झाली. आता तर मसाडच आणलंय पाहुण्याने, मसाडच दिलंय. आता तर मी म्हणतो दारातच बसते का नाही काय मसाडा अजून वर्ष 1.5 वर्षात. पसाडा चहा पिऊन ना. मसाड्याचा दुधाचा चहा आणणार तू स्पेशल. हा ना. मी बी काय करणार माहिती का, मसाडी गेला ना मी बी त्याला राच्यालाच रेडी सोडून देणार, आका पाहणार रेडी. तुला सांड करून काय करायचे? तिथं बी आहे, ती बी नडत आहे या. बाद झाला. तेरे देताना कुणी खरं वाटन, खरं समजायला, खरंच बायको मागते नाही खरंय, खोटं बोलत नाही. मग? सगळ्यांना माहिती दाजी खरा बोलतो. असं वय. बर. आणि ताई खोटं बोलते आहे का नाही? खोटं बोलती नाही. त्यांना माहिती ताई आतल्या गाठीची, ताई दाजी जळतच असं. हे पहा, काम मी करतो. 3 टप भरल्यात खाली जाऊ. हे 3 टप भरल्यात, 3 मीच नेऊन टाकणार आहे. ती फक्त हिडीव काढायला आणि आता आयतं पगार घ्यायला आणि माझ्यावर जळायला. चला उचलते टप. चला टप घेते आता उचलून, मग धावते. चला आता टप टाकते, खायला टाकून घेतो पटकन. बरा अंधार पडलाय. छान मस्त एन्जॉय करायला, जेवायला आलो. या तुम्ही पण जेवायला या म्हटलं. रामकृष्ण हरी मंडळी, आम्ही जेवायला आलो हॉटेलमध्ये. दाखवा घातलं भारी हॉटेल. तर मग जेवणाला या म्हटलं. मग दाखव की मला नादच होता. रामकृष्ण हरी मंडळी, कसं काय मग मजेत का?